आज आपण थंडीच्या दिवसात दही आणि ज्वारीच्या पिठापासून अगदी पौष्टिक असा पदार्थ बनवूया, ती म्हणजे ज्वारीच्या पिठाची आंबील। तर आज आपण बनवूया ज्वारीच्या पिठाची आंबील। बनवण्यासाठी पहा, इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। तर हे आंबट दही घ्यायचं, कारण मी ही 3 ग्लास आंबील बनवणार आहे, त्याच्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे। तर इथं छोटा चमचा जिरं, 1 छोटा आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसूण काड्या आणि 1 छोटी वाटी ज्वारीचं पीठ। कारण कसं, ज्वारीचं पीठ जर जास्त घातलं तर मग जास्त घट्ट होते, पण थंडीच्या दिवसात पातळ आंबील प्यायला अगदी छान लागते। तर सुरुवातीला आता आपण हे असं चेचून घेऊया। याला जास्त बारीकही नाही कुटायचं, तर थोडंसं आबडधोबडच असं कुटून घेऊया। तर आंबीलची चटणी पहा कुटून झालेली आहे। तर अशा प्रकारे अशी मोठी मोठी अशी कुटून घ्यायची, कारण आंबील पिताना दाताखाली आल्यावर अगदी छान अशी लागते। तर आता आपण दह्याचं ताक बनवूया। आता तांब्यात दही घालायचं आणि पाणी तांब्यात बसेल तेवढं घालायचं। तर मी तांब्यात 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर रवीच्या सहाय्याने असं घुसळून घ्यायचं दही, म्हणजे छान असं ताक तयार होतं। आता ताक आपलं छान तयार झालेलं आहे। तर याच्यात आपण हे ज्वारीचं पीठ मिक्स करूया आणि रवीच्या सहाय्याने असं मिक्स केल्यानंतर काय होतं, पिठात अजिबात गुठळ्या होत नाहीत। तर पीठही ताकात असं मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण आंबीलला फोडणी देऊया, कारण फोडणी अगदी परफेक्ट व्हायला लागते, कारण आंबीलची चव सगळी फोडणीवर असते। आता पातेल्यात अर्धी पळी तेल घालूया। आता तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यात घालूया कढीपत्त्याची पानं। तर याच्यात फोडणीला आपल्याला जिरं मोहरी काय घालायचं नाही, कारण याच्यात आपण जिरं कुटलेले आहेत। आणि आता ही चटणी घातल्यानंतर छान 1 ते 2 मिनिट अशी परतून द्यायची मंद गॅसवर। आणि फोडणी परतत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी मी तापत ठेवलेलं। आपल्याला जेवढं आंबील बनवायचं तेवढं पाणी गरम करत ठेवायचं, आणि आंबीलमध्ये शक्यतो गरमच पाणी वापरायचं। आता फोडणी पहा मस्त छान अशी फ्राय झालेली आहे। तर आता आपण याच्यात हे ताक आणि पीठ मिक्स केलेलं घालूया। आता या आंबीलमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, तर आपण याला शिजवून घेऊया। आता मोठा गॅस करायचा आणि असं ढवळत राहायचं। हे जर असं घट्ट होतं, आणि थोडंसं घट्ट झाल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपण याचं पीठ शिजवून घेऊया, कारण हे ताकात आपण पीठ घातल्यामुळं फुटत वगैरे नाही। तर मस्त असं शिजवून घ्यायचं। तर ही आंबील पहा जशी अशी उकडत चाललेली आहे, तशी पहा घट्ट घट्ट अशी झालेली आहे। हे पहा। तर आता आपण हिला बारीक गॅस करून 2 ते 3 मिनिट असं शिजवून घेऊया, कारण मस्त असं पीठ शिजल्या जातं। तर हे पहा 2 ते 3 मिनिट आंबील मी अशी शिजवून घेतलेली आहे, आणि छान पहा रंग तिचा ट्रान्सपरंट झाल्यासारखं वाटतोय। तर अगदी छान अशी शिजलेली आहे। तर आता आपण याच्यात गरम पाणी घालूया। आपल्याला जेवढं घट पातळ आंबील हवी त्याच्यावर पाणी घालायचं, कारण आंबील जराशी पातळच करायची, कारण ती जशी थंड होईल तशी घट्ट होत जाते। तर हे पहा इथपर्यंत अशी मी पातळ केलेली आहे। तर आंबील अशी पातळच प्यायला छान लागते। तर आता आपण हिला चांगली एक उकळ काढून घेऊया। तर आंबीलला पहा उकळी यायला लागलेली आहे। तर आंबीलच्या प्रमाणावर आता याच्यात मीठ घालायचं। मीठ शेवटी घालायचं, म्हणजे कसं आपण किती आंबील बनवतोय त्याच्यावर आपल्याला मिठाचा अंदाज येतो। आणि आता छान मंद गॅसवर याला थोडीशी उकळी येऊन देऊया। तर हे पहा आंबील मी 1 ते 2 मिनिटांसाठी बारीक गॅसवर अशी उकळलेली आहे, आणि छान आता आंबील आपली पिण्यासाठी तयार झालेली आहे। तर अगदी छान लागते। तर आजारी माणसाला तुम्ही तोंडाला चव नसल्यावर ही आंबील अवश्य करून द्या, आणि थंडीच्या दिवसात ही आंबील आवर्जून प्यावी, अगदी पौष्टिक। आता आपली आंबील पिण्यासाठी तयार आहे, आणि माझ्या पद्धतीने एकदा ज्वारीची आंबील अशी करून पहा। आणि आंबीलची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।